बघा मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती करत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर येत्या मेगा पोलीस भरती म्हणजे सिलेक्शन होणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जे विद्यार्थी मागच्या 2-2, 3-3 वर्षापासून तयारी करत असतील त्यांच्यासाठी तर ही जी भरती आहे ती खूपच महत्त्वाची आहे. कारण बघा, पुढे भरती येईल की नाही हे काही सांगता येत नाही. आणि जे विद्यार्थी तर तेच मित्रांनो, तुम्हाला लेखीमध्ये खूप चांगले मार्क भेटणे पण खूप गरजेचे आहे. नुसतंच ग्राउंड करून काही फायदा नाही मित्रांनो. तुमचा ग्राउंड तसेच लेखी पण सारख्याच मार्काचे, म्हणजे की तुम्हाला लेखी ग्राउंडमध्ये जवळपास 40-45 तर लेखीमध्ये तुम्हाला 85च्या समोरच मार्क पडले पाहिजे, तेव्हाच तुमचं कुठेतरी सिलेक्शन होईल. तुम्ही मागच्या खूप वर्षापासून, खूप महिन्यापासून जर अभ्यास करत असाल मित्रांनो, तर बघा, तुमचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, तो निश्चितपणे जवळजवळ समाप्तच झाला असेल. काहींचा थोडाफार राहिला असेल. जर 70% जरी झाला असेल तरी मित्रांनो, तुम्हाला हा सध्या नॉर्मल अभ्यासांसोबत प्रश्नपत्रिका सोडवणे पण खूप गरजेचे आहे. कारण त्याच्यावरून तुम्हाला कळेल की भरतीमध्ये येणारे प्रश्न कोणते असतात. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरत आहात तिथे पण तुम्हाला मागचे 2-3 वर्षाचे जे प्रश्न जे भरती होऊन गेल्यात ते प्रश्नसुद्धा सोडवणे खूप गरजेचे आहे. बघा, त्याच्यासोबतच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन. बघा मित्रांनो, पुढं पाठ मागं सपाट असं होऊ नये. म्हणजे की मागं जे तुम्ही अभ्यास केलाय ते पण लक्षात ठेवणे, पुढं जे चालू आहे त्याचा पण अभ्यास करणे ते पण लक्षात ठेवणे, हे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर आपण समोर अभ्यास करत चाललो, मागं जे अभ्यास केलेलं आहे ते विसरून चाललो, हे होऊ नये. याच्यासाठी रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे. रिव्हिजनमुळेच तुम्हाला मागचा पुढचा जे चालू आहे ते केलेलं आहे ते सगळं लक्षात ठेवता येतं, लक्षात राहतं, आणि हे खूप महत्त्वाचे आहे. बघा, रिव्हिजनसाठी एक चांगला ऑल इन वन पुस्तक आहे माझ्याकडे, मी तुम्हाला सांगणार आहे त्याचीच खूप माहिती. तो बघा, वर्दीचा राजमार्ग हा विठ्ठल बडे जे PSI होते, पोलीस उपनिरीक्षक होते, ते घरी बसल्या गावातून तयारी करून पोलीस उपनिरीक्षक बनले. बघा, त्यांचा एक खूप चांगला पुस्तक आहे. हा जो आहे ना, तुम्ही बघू शकता 2025 आणि 26 म्हणजे की चालू वर्षाचा आहे, अपडेटेड आहे. बघा, याच्यात ऑल इन वन म्हणजे 4 विषय तुमच्यासाठी: मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आहेत, गणित आहेत, बुद्धिमत्ता आहेत. याच्यात बघा सेक्शननुसार तुम्हाला याच्यात पूर्ण चॅप्टर दिलेले आहेत. वरी सामान्य विज्ञान आहे, GK GS, त्याच्यानंतर मराठी आहे, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आहे. बघा मित्रांनो, याच्यात तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर जवळजवळ 50पेक्षा जास्तच प्रत्येक चॅप्टरवर प्रश्न असतील. बघा, मी तुम्हाला सांगतो की हे बघा, पहिला GKचा एक चॅप्टर आहे, पोलीस महसूल व प्रशासन. हा बघा, इथून चालू होतो. याच्यात तुम्हाला सगळी माहिती आहे जे आपले पोलीस प्रशासन आहेत. हे बघा, DGP जे मोठमोठाले पद आहेत, IPS अधिकारी असतात, DGP, महासंचालक, PSI, SI यांची सगळ्यांची माहिती आहे. तसेच इथे काही युनिट्स आहे, जे ही K9 अश्व युनिट आहे. त्याच्यानंतर MP महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, ट्रेनिंग सेंटर्स आहेत जे नक्षलवादी ग्रुप असतात त्यांना. त्याच्यानंतर हे सगळे महसूल अधिकारी, तहसीलदार, पोलीस, हे सगळे जे येतात त्यांची सगळी माहिती आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे बघा किती प्रश्न आहेत एका चॅप्टरवर. याच्यावर बघू शकता तुम्ही, जवळजवळ 69 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानुसार इथे अजून काही प्रश्न आहेत, जवळजवळ हे अजून 101 प्रश्न आहेत. बघा, तुम्ही बघू शकता, 1 लाइनर म्हणजे हे 100 आणि ते 170 प्रश्न तुम्हाला एका चॅप्टरवर आहेत. नुसता अभ्यास करून काही होत नाही मित्रांनो. पहिले अभ्यास करणे, ते काळजीपूर्वक वाचणे, लक्षात ठेवणे, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्न सोडणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो परिपक्व होतो. याच्यात बघा, इतिहास, GK सगळे विषय आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, याच्यात फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, विज्ञान, रसायनशास्त्र, हे सगळेच विषय दिलेले आहेत. बघा, याच्यावर तुम्ही बघू शकता, हा एक चॅप्टर आहे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा. याच्यावर जवळजवळ 526 प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही फिजिक्सचे हा एक चॅप्टर कंप्लीट केला, याच्यावरचे 550 म्हणजे 526 प्रश्न सोडवले. याच्या व्यतिरिक्त परीक्षेत तुम्हाला कोणताच प्रश्न येत नाही, काहीच येत नाही, काहीच. मी लिहून देतो तुम्हाला, काहीच येत नाही मित्रांनो. एवढं जर तुम्ही केलं, याच्या बाहेर तुमचे मार्क पण जात नाही, काहीच जात नाही मित्रांनो. तुम्ही 100% टॉपमध्येच येणार. पुढचा प्रश्न बघा, संगणक कम्प्युटर विषयी माहिती आहे. याच्यावर बघा 1 लाइनरचे किती प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न आहे याच्यावर पण.
मित्रांनो असं नाही की याच्यात फक्त एकच विषय, याच्यात चारही पण विषय, चारही जे मी म्हटलो ना तुम्हाला ते सगळे चारही पण विषय आहेत बघा. विठ्ठल बडे सरांचा हा जो प्रश्नसंच आहे वर्दीचा राजमार्ग पुस्तक, याच्यात सगळे विषय आहेत. बघू शका मित्रांनो, खूप चांगला असा प्रश्नसंच म्हणजे की हा वर्दीचा राजमार्ग एक पुस्तक आहे बघा. तुम्ही बघू शकता हा जो पुस्तक आहे ना ऑल इन वन आहे, ऑल इन वन गाईड, म्हणजे की सगळेच विषय याच्यात कंप्लीट आहे. आणि याची किंमत पण जास्त नाही मित्रांनो, याची जी किंमत आहे ती फक्त 600 रुपये आहे. जर तुमचा अभ्यास पूर्णपैकी झाला असेल, रिव्हिजनसाठी एक चांगलं पुस्तक पाहिजे असेल जे की ऑल इन वन असेल, म्हणजे की सगळेच विषय एकत्रित आणि सगळेच घटक तुम्हाला एकच जागी भेटणार, असा हा एक चांगला पुस्तक आहे वर्दीचा राजमार्ग ऑल इन वन गाईड. याची किंमत फक्त 600 रुपये मित्रांनो. जे विद्यार्थी मागे 2-3 वर्षापासून अभ्यास करत असतील त्यांनी हा पुस्तक घेणे त्यांच्यासाठी एक खूप फायदेशीर मंद होईल मित्रांनो. हा जो पुस्तक आहे तुम्हाला जवळच्या कोणत्याही बुक स्टोअरला भेटून जाईल. तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरून, किंवा यांची गुगलवर यांची वेबसाईट आहे तिथून सुद्धा मागवू शकता मित्रांनो. बघा, विठ्ठल बडे सरांचा हा एक खूप चांगला प्रश्नसंच आहे. विठ्ठल बडे सर जे आहेत ना ते पोलीस उपनिरीक्षक PSI होते बघा. तर त्यांनी खूप साऱ्या पोस्टसुद्धा काढलेल्या आहेत. तर त्यांच्या जे 10-15 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यातून त्यांनी हा पुस्तक स्वयं काढलेला आहे मित्रांनो. तर हा पुस्तक तुम्हाला खूप फायदेशीर पडेल. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणते पण चांगले पुस्तक भेटले असतील तुम्ही 100% ते वापरा बिलकुल. जर तुम्हाला नसेल माहीत की कोणतं चांगलं पुस्तक आहे नाही, तर मी तुम्हाला सांगून देतो हा जो पुस्तक आहे तो 100% तुम्हाला फायदेशीर आहे. खूप चांगला प्रश्नसंच पुस्तक आहे. याच्यात तुम्ही चारही विषयी एकत्रित अभ्यास करू शकता मित्रांनो, जे की येणाऱ्या भरतीत तुम्हाला खूपच लाभदायक असेल. जय हिंद मित्रांनो.